तो अटॅक जो होता तो भयंकर होता गॅरोचा. हार्ड लक, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. भारचंद्र स्मृती चषक तुम्ही आलात आणि खरोखरच भाग घेतलात. अनिकेत म्हात्रे यांचा हा संघ होता, परंतु काय होतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करतो ना, एखादा दिवस जर वेगळा असला, पण खरोखरच श्रेय जाईल गॅरोला. खेळायला सुरुवात करा. 15 मिनिटं एक इनिंग साठी देण्यात येतात. 15 मिनिटांमध्ये आपलं 4 षटकं पूर्ण करायला लागतील. वॉसी बॉयज वॉसी आणि सामना रंगतोय एकविरा 11 वॉशीगाव. चांगला खेळ खरोखरच एका पितानं आपल्या पुत्राला दिलेले कॅप. गुरुनाथ आमचे चांगले मित्र होते. मला माहित नव्हतं गुरुनाथचा हा मुलगा गॅरो आहे, कारण बराच वेळा याच्या वडिलांमध्ये आम्ही बराच खेळ खेळलेलो होतो मामाच्या घरामध्ये. आणि गुरुनाथ त्यांचे वडील होते. आज मला खरोखर गुरु कौतुक वाटतं. एक चांगला मुलगा, सुपुत्र तुझा चांगला क्रिकेट खेळतोय. सुरेख क्रिकेट आणि खरोखरच बेमधून एक जबरदस्त आनंदित होऊन स्वतः भेटण्यासाठी गेलो होतो पुत्राला. काय तो नजारा होता आणि कौतुक होतं. आणि त्याचीच कमी मात्र जरूर इथे महसूस केली होती येतीन भोईरनं, कारण माझे वडील चांगले क्रिकेट खेळते, पण खरोखर दुर्भाग्य होतं का आमचा वडील आमच्यावर लवकर निघून गेले आणि त्यांना समर्पित म्हणून आम्ही ही स्पर्धा इथे आयोजित केली. थोडंसं आनंदश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये येतीनच्या आलेले होते जेव्हा क्षण त्यांनी बघितला होता पिता पुत्रांचा गॅरो 4 षटकांची लढत असेल. जेव्हा पुतापर्यंत गुरु आणि त्याचा पुत्र गॅरोचा जेव्हा बघितला तर खरोखरच दोन पाणी अश्रू आले होते येतीन. आम्ही समजू शकतो कारण भावनिक क्षण होता. परंतु दव्याच्या दुसऱ्या शेवटची लढत असेल. जो जिंकेल तो टॉप ऑफ 4 मध्ये सुपर 4 मध्ये जाणार दुसरा संघ असेल. काल सुपर 4 मध्ये काल संघ गेला होता गावदेवी दार संघ. खेळायला सुरुवात होते. नार्मिकचा कौल जिंकलेला आहे. एकविरा वासीने शतक संघ. गॅरो येतो पहिलं षटक घेऊन. धमाल केली होती 26 धावमध्ये. एक तडाखेबंद खेळी. रवी बिंदासरा पॉइंट कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. तर आघाडीला एकनाथ आणि राजीव. पहिलं षटक भार सोपून येतो गॅरो. योगेश पहिलं षटक राईट आर्म फ्रॉम द विकेट. अतिशय महत्वाची लढत. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाईल. फुलटॉस आणि चांगला सुरुवात. नो मॅन लँड. सरळ चेंडू चौकाराने आपलं खातं खोललंय. एकूण 51 धावांच्या अर्धशतक या स्पर्धेमध्ये पहिला जो खेळाडू फलंदाज केला त्याच फलंदाजा पहिला चेंडू खराब होता. चेंडू सीमा पार. 4 धावाने खातं खोलतो एकनाथ शिंदे. एकनाथ जाधव तर 4 धावा लागतात. 4 धावाने खातं खोललं. बिनगडीबाद 4. परत गॅरो पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट बॅकआउट पॉइंट. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका पुन्हा एकदा तिथेच ती दिशा आणि तोच टप्पा. खराब गोलंदाजी गॅरोची. 2 लगातार चौका ठोकून धावसंख्या 8 वर. तर पांडुरंग कुठेतरी टप्पा खराब होताना त्याचा यथोचित खरपूस समाचार घेताना फलंदाज एकनाथ शिंदे एकू जाधव. तर वारंवार नाव मध्ये शिंदे येतो पण एकावर जाधव हे आडनाव आहे. तर 8 धावा मिळतात 2 चेंडूमध्ये. खरपूस समाचार घेताना 2 चौकाराने खातं खोललेलं आहे. खातं खोललं चौकाराने आणि दुसऱ्या चेंडूवर खरपूस संबंध 8 धावा लागतात धाव फलकावर. पहिल्यांदा 4 षटकांची लढत. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ असेल. वॉसी आणि रंगलेले एकविरा 11 वॉसी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तो तडाखा. परंतु इथे घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी हा चेंडू एकनाथचा एकूचा. धावसंख्या 9 वर. अर्धशतक. त्याच्यानंतर 2 षटकांमध्ये 9 धावांची आवश्यकता. तर जे वासी बीएस बॉय दिवावरचा जो सामना होता त्या 9 धावा रोखून दिला. तर असा खेळ मात्र जबरदस्त एकूचा तोललाय आणि 9 धावा पुन्हा एकदा ज्या मागचा सामना होता त्यामध्ये त्यांनी MS गोटीला रोखून धरलं होतं. असं खेळ प्रदर्शन जबरदस्त आहे एकूचा आजच्या दिवसातला. बघितलं तर भारचंद्र स्मृती चषकामधला 9 धावा धावफलकाचा 9च्या 9 धावा एकूच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. खर्चिक ठरतो गॅरो. पहिल्या षटकाचा पावचं षटक अतिशय महत्वाचं होतं. जोखीम भरा असा षटक असतो पीके आणि त्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 9 धावा वसूल केल्या. चौथा चेंडू घेऊन गॅरो येईल एकोला. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. बॅकफुट वर गेला आणि कव्हर ड्राय. लवली कव्हर ड्राय. थांबला होता तर चेंडूची वाद बघितली प्रत्यक्षाने. त्याच्या बॅटची अँगल चेंज केली. सरळ डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार. 3 चौकार आता बनलाय. खूपच मागणं षटक गॅरोचं. जी कमाल केली होती. 13 धावा मिळतात असं विकास कोपरीचे स्कोरची भूमिका
निभावताना विकास खूप खूप तुझे आभार, कारण पंचगिरी त्याच्यानंतर स्कोरची भूमिका योग्य रीतीने घेतात. तर पांडुरंग धावसंख्या 13 लागले. थोडंसं म्हणजे पहिल्या 4 चेंडूमध्ये हे मागणं षटक ठरतो गॅरोचं. थोडा चिंतेचा विषय असेल, कुठेतरी मात्र एखादा चेंजेस पॅचेस करावं लागेल, कारण आपण काही चेंडू दिलं तर एकू हमला बोल सुरुवात केलेला आहे. 13 धावा लागतात 4 चेंडूच्या खेळीनंतर. बिन गडेबाद खणखणी सुरुवात. राईट हँड राहू गतीमध्ये परिवर्तन, आणि जसा गतीमध्ये परिवर्तन करतो तसं पहिलं यश हेच पाहिजे होतं. हा चेंडू पहिला येतो तर वेगळा धावफळ केली. पहिला झटका एकू परतलाय वैयक्तिक 13 वर. 13च्या 13 धावा एकनाथच्या खात्यावर. पहिला हादरा वॉशिंग टाकला आणि त्या जाळ्यामध्ये मात्र एकनाथ रुपये एकू बाद झाला आणि जरूर एक मोठा हादरा असेल वाशीबॉय संघासाठी. संतोष सर. हो, अतिशय महत्वाची विकेट तंबूच्या दिशेने वाशी बॉयज बसला. पहिला हादरा, पहिला यश मिळून देतो 21 भोईर. बघूया एक गडी बाद 13 असं थोडं कुठेतरी थोडं पलटवार करण्याची संधी मिळते. थोडंसं ब्रेक थ्रू मिळू शकतो याच ठिकाणी, कारण भन्नाट फॉर्म मध्ये असला फलंदाज एकू परतला तंबूत. 13 धावा धावफलकावर स्वतःचे 13 धाव संकळून तंबूच्या दिशेने पहिले यश मिळवतो गॅरोच्या खात्यात. शेवटचा चेंडू पहिल्या पावसाच्या षटकातील गॅरो येतो राईट अँड राऊंड द विकेट. त्याच्यानंतर इथे मात्र चेंडूला येऊ दिला, त्याच्यानंतर हाडकेनं शॉट ऑफ पूल केलं, चेंडूला दिशा दिली घोषित क्षेत्रामध्ये. खातं खोलतो राजू एकने. संघाची धावसंख्या एक षटकानंतर 14 वर. एक गडी बाद 14. पहिलं षटक खर्चिक होतं योगेश गॅरोचं. 14 धावा तब्बल. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर एक आणि चौथ्या चेंडूवर एक जबरदस्त स्पेअर ड्राईव्ह मारलेला होता एकूण. अशा प्रकारे 14 धावा वसूल केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पांडुरंगावर कुठपर्यंत सुरुवातीबद्दल कशी सुरुवात पांडुरंग वाटते पहिल्यांदा खेळताना वॉशी बॉयज वाशीची? जरूर सुरुवात जर तुम्ही बघितली तर 4 षटकांचं क्रिकेट आहे आणि पहिल्या षटकात तब्बल धावा खर्च केल्या 14. त्यामध्ये 3 चौकारी एकूण लगावले. चांगली सुरुवात जरूर संघाला करून दिली, परंतु सुरुवात जरूर चांगली झाली, परंतु अजून धावा इथे मात्र टोलवाव्या लागतील. 4 चेंडूंमध्ये 4 षटकांचा खेळ आहे आणि 4 षटकात तब्बल 35-40 धावा इथे धावफलकावर लावाव्याच लागतील, कारण ज्या फॉर्म मध्ये योगेश भगत आहे तर हा एक मोठा फलंदाजाची अडचण असणार आहे, ती म्हणजे वाशीबाई संघासमोर. नक्कीच, कारण मागचा सामना बघितला, खरोखर 2 षटकामध्ये सामना उद्ध्वस्त करून त्यात मला माहित होतं वाशीबाजला माहित असणार, कारण हा प्रतिस्पर्धी संघ गॅरोचा खेळ जबरदस्त आहे. त्याच्यानंतर नितीन हा एक सुंदर कर्णधार खेळ आहे. त्याच्यानंतर जो गोलंदाज डावखुरा गोलंदाज होता त्याने रोहन ह्याची फलंदाजी तळपली तर धावसंख्या 35-40 धावा आवश्यकता सर. तर दुसरा आणि आपलं पहिलं षटक प्रवीण लेफ्ट हँड राऊंड द विकेट. ह्याच्या फुल्यांचा चेंडू त्याला ड्राईव्ह केला होता. गुड फिल्डिंग अपील केले, कारण चेंडू लागल्यानंतर पायाला लागून येतोय का असे वाटलं होतं प्रवीणला, पण त्यामध्ये काही तथ्य नव्हतं. स्पष्ट नकार दिले होते पंचाने. पुन्हा जाते आपल्या बॉलिंग मार्कवर. तर धावसंख्या एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर 14 वर. एक गडी बाद 14. प्रवीण भगत येणार लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू रवी जाधव. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. जोरदार फटका, ताकद मनगडातली जबरदस्त, फेकून दिले डीप लॉगाच्या डोक्यावर षटकार. सुंदर फटका रवीचा. इथे मात्र इरादे स्पष्ट करताना रवी 7 धावा रवीचा 7 धावाने खातं करतो तो, आणि संघ वाशी बॉईज दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 20 एक गडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये पॉइंट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर अँड सिली बी डीप लॉंग आउट असं 5 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता ऑफ साईडला. प्रवीण येतोय पुढला चेंडू घेऊन लेफ्ट हँड राऊंड द विकेट. टप्पा पडले, सन्मान दिले, याला म्हणजे एक अकलमंदीचं क्रिकेट. चेंडू पहिल्यांदा मिळतोय तो काहीतरी डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. पहिल्या टप्प्यात चेंडू मिळत नाही, चिकी रन मात्र मिळते रवीला. चांगला ताळमेल राजू आणि रवीचा. एक धावसंख्येला वाढली जाते वाशी बॉयजची संघाची धावसंख्या 21 वर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. एकनाथ परतला तसं सामन्याचं सूत्र आपल्या हातात घेताना दिसतोय रवी जाधव. दोन्ही बाजूने हा फलंदाजी करणारा असा वेगळ्या आगल्या वेगळीचा पट्टीतला हा फलंदाज रवी. वारा असेल त्याप्रमाणे फलंदाजीवर तो डायव्हर्ट करू शकतो. आपलं डावखरे फलंदाजीने फलंदाज करतो वाऱ्याचा ओघ बघून, परंतु वाऱ्याचा प्रश्नच नाही. नाईट क्रिकेटचा खेळ आणि ते राजूचा शॉट ऑफचा फटका सरळ जातो डीप स्क्वेअर लेगला, अचूक झेल. इथे राजूची खेळी संपुष्टात. दुसरा हादरा वासीबाज वासी संघाला 21 वर. ही लढत अतिशय महत्वाची, जो जिंकेल तो कमीत कमी 50,000 आणि एक हॅट्रिक टचचा हक्कदार असेल. पीके
जरूर चांगला खेळ करतोय परंतु मैदानाच्या बाहेर येतोय राजू आणि सलामीची जोडी मात्र पूर्णपणे तंबूच्या दिशेने परतते संतोष सर. यस, आघाडीवर उतरल्या गेलेले तंबूचे एक्को आणि राजू. नवीन फलंदाज अर्जुन. बघूया अर्जुनाने ज्या प्रमाणावर तीक्ष्ण बाण सोडलेले तसंच बघूया बॅटच्या जोराने किती किती मोठे फटके मारून नेसताना बूत करतोय का वॉसी एकविरा 11 संघाला. तोपर्यंत खेळ थांबलाय. चेंडू झाले 4 दुसऱ्या षटकातील आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच 7070 याचे दीपक शिंदे यांच्याकडे एक ब्रँडेड टी शर्ट देण्यात येईल. काल तो टी शर्ट देण्यात आला होता प्रशांत नाईकला. इथे चेंडू हलकासा येऊ दिला, बॅटचा वापस केला, त्याला ढकलून दिला होता सिली पॉइंटला. सिली मिड ऑफला एक धाव मिळते फलंदाजाला. रवी पोस्ट 8 वर. संघाची धावसंख्या 22, 2 गडी बाद. वासी नाडफिकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी करताना प्रथम वॉशी बॉयज 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 22 वर. 22 लॉस ऑफ 2 विकेट. बघूया नवीन फलंदाज अर्जुन. डावखुरा फलंदाज नेहमीच शैलीदार असतात. बघूया मोठमोठे फटके याच्या फटकेमधून येतात का. ज्याप्रमाणे म्हटलं होतं अर्जुन जसं तीक्ष्ण बार सोडवता महाभारत तसं मोठमोठे फटके करून हा वॉशी बॉयच्या प्रवीण भगतला कुठपर्यंत आपल्या बॅटचा तडाखा दाखतोय. तर प्रेक्षकांना शेवटची लढत असेल का. शेवटची लढत अक्षरशः अनोख्या अंदाजामध्ये रोमांचक अवस्थेत पाहायला होते प्रेक्षकांना. श्रीकृष्ण दिवा आणि गावदेवी दारावेरच्या दरम्यान. 4 शेवटचा चेंडू प्रवीणचा लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला फटका, टायमिंग सुरेख, परंतु ट्रॅव्हल करत नाही. अचूक झेल रोहनचा सुरेख कॉट आपल्या डीप लॉंग ऑन. इथे अर्जुन बाद. 3 गडी बाद. धावसंख्या 22 वर. 2 षटक पीके संपतात. 2 षटकानंतर धावसंख्या वॉसी बॉयची पहिल्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात. तब्बल 22 धावा. 11ची सरासरी प्रति षटकामागे आपण पाहतोय. 3 गडी जरी गमावले असले तरी देखील सरासरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. तर 2 षटक शिल्लक आहे. शेवटची 8 मिनिटं शिल्लक आहे. तर विनंती करतोय एकविरा वाशीगाव थोडंसं तुमचं क्षेत्ररक्षण त्वरित सजवा, कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना इथे रंगला जातो. या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल त्यातल्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच 7070 स्पोर्ट्सचे दीपक शिंदे यांच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट देण्यात येईल. तर काल ते ब्रँडेड टी शर्ट मिळाली होती. प्रशांत नाईकला सुरेख गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती. आज जरूर चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 22. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येते गोलंदाज नितीन सुतार. एक नावाजलेला गोलंदाज आहे एकविरा वाशी संघाचा. तर समोर खेळतोय वाशी बॉयज. समोर रवी जाधवला तुम्ही पाहताय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता. पंचांकडे अपील मागितली. पंचांनी मात्र अपील उचलून धरली. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू चाललाय. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. संतोष सर, आपण जर बघितलं 40 धावा जर धावफलकावर उभारल्या तर एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु 40च्या वरती जर वाशी बॉयज संघ धावा काढतोय तर मात्र कुठेतरी जड असेल पारड. इथे मात्र चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांकडे इथे अपील मागितली जाते. पंच इथे मात्र अपील काहीशी हिजगुत पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंच कळवतायत. इथे मात्र एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्येमध्ये देखील वाढ होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन बसते 24. 24 धावा. बालचंद्र स्मृती चषक जुगाव 2017चे हे आयोजन. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्री मधला हा शेवटचा सामना इथे रंगतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सरशाचं स्वागत. एक चांगली लढत मैदानामध्ये वाशी बॉयज वर्सेस एकविरा वाशीगाव या 2 दिग्गज संघादरम्यान. चांगली फलंदाजी इथे मात्र साकारली. एकनाथ बाद झाला. त्यानंतर मात्र सूत्र हातात घेतलेत रवी जाधवने आणि त्याबरोबर त्याला साथ देतोय आकाश. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागतंय. आकाश इथे बाद होतोय. आकाशला परतावं लागतंय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आपण पाहतोय 24-24. पीके आपण बघितलं होतं प्रवीणने जसं चेंडू फेकण्यासाठी नितीनने सांगितलं, कारण क्रॉस झालेलं होतं. नितीनचं म्हणणं होतं का रवीला स्ट्राईक मिळू नये म्हणून तू चेंडू फेकायला पाहिजे, परंतु प्रवीण गेला होता आणि इष्ट उकडलं. स्ट्राईक साठी रोखण्याचा प्रयत्न होता.
थोडासा मात्र वैतागलेला होता नितीन, परंतु विकेट अतिशय महत्वाची मिळते हे तितकं बरोबर झाले तर विकेट अतिशय महत्वाचं होतं. नक्कीच संतोष सर, कारण विकेट ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस मात्र कुठेतरी पुढच्या नवीन फलंदाजाला मैदानामध्ये यावं लागतं आणि एक दोन चेंडूंचा सामना मात्र फ्रेश करावा लागतो. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे 24-24. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज नितीन. इथे मात्र मोठा कडक ब्रँडेड योगेश भगतच्या षटकारापेक्षा कदाचित हा षटकार मोठा असावा. पीके म्हणजे नितीनचं म्हणणं बरोबर होतं, चेंडू फेकायला पाहिजे होता, स्ट्राईक पासून वंचित ठेवायला पाहिजे, आणले तर म्हणजे मोठा फटका मारून किती जबरदस्त आहे, स्ट्राईक किती रोटेट महत्वाची होती. लवली शॉट बार रवी. नक्कीच कौतुक करावं लागेल या फटक्याचं. योगेश भगतने देखील या स्पर्धेचा लांबलचक षटकार लगावला, परंतु कदाचित हा रेकॉर्ड देखील त्याचा देखील मोडीत काढला असावा. फलंदाज रवी जाधवने सरळ चेंडू टोलावला आणि या स्पर्धेतला सर्वात लांबलचक षटकार रवीने लगावला, कारण शरीरयष्टी तुम्ही पाहू शकाल रवी जे लांबलचक अशी शरीरयष्टी आहे, पूर्णपणे क्रिकेटला साजेशी उंची आणि त्यानंतर खराब चेंडू गोलंदाजाने टाकला आणि त्याचा मात्र खरपूस समाचार फलंदाज रवीने घेतला. धावसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे वाशी बॉयज संघ. तर पहिलं षटक टाकलं होतं गोलंदाज योगेश भोईर, 14 धावा खर्च केल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. दुसरं षटक प्रवीणने टाकलं, 8 धावा खर्च केल्या आणि तिसरा षटकार नितीन मात्र कुठेतरी महाग ठरतोय. त्याचं कारण आहे चांगली फलंदाजी रवी जाधवच्या माध्यमातून. इथे मात्र चांगलं क्रिकेट, सुरेख क्रिकेट मनगडाचा वापर केला. तत्पूर्वी एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. कारण संतोष सर, आपण जर बघितलं एक गोष्ट आपण नोटीस केली असेल, सुयोग स्मृती चषक ज्यावेळी रंगत होतो त्यावेळेस वन मॅन शो खेळी साकारत होता अभय वाघमारे. आज मात्र तो जरी खेळत नसला तरी त्याची उणीव इथे मात्र बाकीचे खेळाडू भरून काढतात. नक्कीच उन्ही पण मोठा खेळाडू आहे, परंतु त्याचं गोटामध्ये राहणं, चमूमध्ये राहणं अतिशय महत्व आहे. म्हणजे एक आत्मविश्वास देऊ शकतो, जसं सचिन द्यायचा, जसं राहुल द्रविड द्यायचा. म्हणजे मोठा खेळात नसला परंतु चमूमध्ये 11 मध्ये एंड मध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या 31 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळते नवख्या फलंदाजाला. इथे मात्र चांगला फटका लगावला, बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागतोय. तत्पूर्वी एक धाव इथे जरूर घेतली जाते. एकेरी दुहेरी धावांचं चांगलं क्रिकेट आणि खराब चेंडूवर षटकार चौकारांचं क्रिकेट आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहे. कारण सातत्यानं आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये दाखल होईल आणि जो संघ हरेल त्या संघाला मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. म्हणजे दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती आहे. प्रत्येकाला हा सामना जिंकायचा आहे, परंतु जिंकणं तितकंसं कठीण. इथे मात्र पुन्हा एकदा बेक हिट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता, चांगला कमबॅक इथे मात्र नितीन आपल्या संघासाठी करतोय. तर चेंडू फळी बदलण्याचा निर्णय इथे घेतोय प्रसाद. बघता बघता षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण झालंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विनंती करतोय, शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 चेंडू टाकायचे आहेत. आयोजक संयोजक आम्हाला सातत्यानं कळवतात वेळ अति महत्वाची आहे, त्यामुळे वेळ कमी खर्च करा. एक चांगला सामना मैदानात तुम्ही पाहताय. चांगली फलंदाजी यक्कूने केली, सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर मिडल मध्ये फलंदाजी जरूर बहरली, ती म्हणजे रवीची. चांगला षटकार लगावला, एकेरी दुहेरी धावांचं चांगलं क्रिकेट खेळलं आणि वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय. तर तुम्ही पाहिलं असेल 3 षटकं पूर्ण झाले. 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धावसंख्या 32 वर. तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं आणि जास्तीत जास्त धाबा जमवण्याचं षटक घेऊन येते गोलंदाज रोहन कडू. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु समोर तुम्ही पाहू शकाल तितकाच घातक प्रसाद आणि 9 सेकंडकडे रवी जाधव. इथे मात्र गोलंदाजी करत असताना कुठेतरी रनअप मध्ये व्यत्यय आलाय. पंच आम्हाला कळवतात हा चेंडू मात्र डेड बॉल, मृत चेंडू म्हणून घोषित केलाय पंचांनी. सुरेख गोलंदाजी करत असताना कुठेतरी रनअप मध्ये व्यत्यय येते. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील इथे मात्र कदाचित केलं असावं, परंतु पंच इथे कळवतात हा चेंडू मात्र डॉट आहे. सुरेख गोलंदाजी, आताच्या घडीच्या क्रिकेट मधला सर्वात चांगला चेंडू जर कुठला असेल तर लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू. त्या फटक्याला मात्र कुठेतरी षटकारापर्यंत नेणं कठीण आणि तोच चेंडू इथे टाकला रोहनने. पहिला चेंडू मात्र डॉट. या शेवटच्या षटकातला आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकविरा वाशीगाव संघ आपल्याला विनंती करतोय, शेवटची 2 मिनिटं तुमच्याकडे राहिले, थोडस सहकार्य तुमच्या माध्यमातून करा. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातले. एक विद्यमान सामना वाशी बॉयज वर्सेस एकविरा
वाशीगाव या दोन दिग्गज संघादरम्यान चाललेली झुंज आपण पाहतोय. पुढे एकदा शांततेच्या वातावरणामध्ये हा सामना पार पडतोय. पंच वेळ का खर्च केला जातोय आयोजक संयोजक आम्हाला विचारताय. थोडस सहकार्य तुमच्या माध्यमातून करा. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 32. 32 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. तर पंच आपल्याला विनंती करतोय वेळ अति महत्वाची आहे त्यामुळे वेळ वाया घालवू नका. गोलंदाज रोहन कडू चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय प्रसादला. इथे मात्र पुढचा चेंडू देखील सुरेख सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. काय म्हणाल संतोष सर? खरोखर जबरदस्त कमाल केली आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये त्याने अचूक टप्पा बरोबर लांब ठेवतोय आणि टप्पामध्ये स्विंग येतोय. नॅचरल स्विंग इज द गिफ्ट ऑफ द गॉड. चांगला वापर आहे नियंत्रणावर. तर कौतुक करावं लागेल रोहनचं. आता परत पुन्हा एकदा मोठा फटका या शेवटच्या षटकातला जवळ जवळ तिसरा चेंडू निर्धाव आहे आणि फलंदाजाच्या बॅटला कुठेतरी चेंडू लागत नाहीये त्यामुळे रवीला स्ट्राईक मिळावी यासाठी मात्र आत्मसमर्पण करावं लागतंय. फलंदाजाला मात्र इथे तंबूच्या दिशेने जावं लागतंय. खराब फलंदाजी फलंदाज प्रसादच्या माध्यमातून. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी कोणता फलंदाज षटकार लगावेल कधी तुम्हाला तंबूच्या बाहेर जावं लागेल हे सांगणं तितकंसं कठीण. धावसंख्या स्थिरावली आहे फक्त आणि फक्त 32 या आकड्यावर. कारण कदाचित असं वाटलं होतं संतोष तर 40 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो वाशीबाई संघ. 3 षटकांपर्यंत तसं वाटत होतं परंतु शेवटच्या षटकात मात्र कमबॅक केलंय एकविरा वाशीगाव संघाने. चांगली गोलंदाजी केली आणि पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले गोलंदाज रोहन कडूने. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातले. गोलंदाज सज्ज होते रोहन कडू. चांगला खेळ संघासाठी जरूर दाखवते. पहिल्या षटकामध्ये योगेश भगत जरी महागडा ठरला असला तरी देखील या शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज रोहन. पंच विनंती करतोय थोडस सहकार्य तुमच्या माध्यमातून करा. अजूनही चेंडू टाकायचे 3 आणि पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत फलंदाजी करत असताना. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. पंचांकडे अपील मागितली पंचांनी मात्र अपील फेटाळली. संतोष सर शेवटच्या षटकातला जवळजवळ 4था चेंडू निर्धाव टाकलाय. 4था चेंडू हा डॉट टाकलाय. खरोखर जे फटकेबाज षटक असतं तिथेच रोखून दे. कमालीची गोलंदाजी यार. सुपर बॉलिंग अनालिसिस. कौतुक करावं लागेल गोलंदाज रोहनचं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. षटकातला 5वा चेंडू जवळजवळ डॉट. पीके बलीने काल विराट 11 करून डॉट 5 चेंडू सलग काढले होते त्या दिशेने गोलंदाजी. परंतु ते पहिलं षटक होतं हे शेवटचं षटक आहे. तिथेच पाऊलपेचे षटक होतं आणि एक मात्र हाणामारीचं. तर कौतुक करावं लागेल रोहनचं. 5 चेंडू निर्धाव शेवटचा चेंडू. या चेंडूवर मात्र चांगला फटका. चेंडू हवेत आणि स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. पहिलं मेडल षटक टाकलंय गोलंदाज रोहन कडूने. 6 चेंडू टाकले 5 चेंडू निर्धाव आणि त्यामध्ये एका चेंडूवर मात्र गडी बाद. म्हणजे शेवटचं षटक आहे और सचिन गिरी. तर संतोष सर तुम्ही धन्यवाद संतोष. धन्यवाद पीके. तो 4 ओवर की समाप्ति के बाद वाशी बॉयज का टीम का स्कोर 32 रन 33 रनों का लक्ष्य होगा, टारगेट होगा. जबरदस्त गेंदबाजी की गेंदबाज रोहन कडू ने आखिरी ओवर स्लॉग ओवर क्रिकेट की भाषा में जिसे कहा जाता है मिडिल ओवर 2 रन आउट 33 का टारगेट. तो सचिन गिरी 1 ओवर अगर आप बेहतरीन गेंदबाजी करते हो मैच में आप वापसी कर सकते हो. आखिरी ओवर गेंदबाजी करने आए कप्तान नितिन सुतार ये जज नहीं कर पा रहे थे क्या रोहन कडू से गेंदबाजी करवाया जाए क्योंकि उन्होंने एक अतिरिक्त गेंदबाज टीम में शामिल किया था. लेकिन उन्होंने आखिरकार ये निर्णय लिया कि रोहन कडू से ही गेंदबाजी करवाएंगे और रोहन कडू ने अपने कप्तान की उम्मीदों पर खरे उतरते हुए आखिरी ओवर में 2 रन आउट हासिल किए और मिडिल ओवर गेंदबाजी की, जबरदस्त गेंदबाजी की. और वासीगांव एकूरा वासीगांव को इस मैच को जीतने के लिए चाहिए 24 गेंदें और 33 रन प्रति ओवर की. अगर बात की जाए 8.25 की औसत से रन बनाने हैं. गिरी किस तरह की गेंदबाजी करवाने का प्रयास करना होगा वाशी बॉयज के खिलाड़ियों को. दोनों टीमों के लिए बहुत ही बड़ा मुकाबला, काटी की टक्कर हो सकता है.
उमस भरा माहौल है, दुधिया रोशनी है, लबलबाता हुआ माहौल, तमाम दर्शकों की नजरें इस मैच पर टिकी हुई है। कौन वो दूसरी टीम होगी जो सुपर 4 में पहुंचेगी, क्योंकि कल के मैच में गांव देवी धारावी टीम ने सुपर 4 में प्रवेश किया है। इस मैच पर जो विजेता टीम होगी वो सीधे सुपर 4 में प्रवेश करेगी। तो वाशी बॉयज की अगर बात की जाए, इसी महीने के 3 तारीख को स्वर्गवासी अशोक स्मृति चषक का फाइनल खिताब जीता है। आत्मविश्वास काफी ऊंचा होगा, हौसला अफजाई उनकी काफी होगी, लेकिन क्रिकेट में 33-33 तो पारी की शुरुआत करवाने वासीगांव की तरफ से सलामी बल्लेबाज नितिन सुतार और उनके साथ नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज शुक्रिया पीके और संतोष सर, और मेरे साथ समालोचना करते हुए इस वक्त मनोज सर, और एक बार फिर स्वर्गीय भालचंद स्मृति चषक जूगांव 2017 के माध्यम से सभी खिलाड़ियों सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत, और मंच और मैदान पर उपस्थित सभी सम्मानित अतिथियों का हार्दिक हार्दिक स्वागत। आयोजक यतीन जी बोईर और वैभव जी बोईर के माध्यम से शानदार टूर्नामेंट आयोजित डे नाइट स्पर्धा आप सभी के सामने, और बल्लेबाजी करते हुए यहाँ पर वाशी बॉयज की टीम ने 32 रन बनाए 6 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति पर, और उसका पीछा लक्ष्य का पीछा करने उतरी यहाँ पर सलामी जोड़ी। यहाँ पर स्ट्राइक एंड पर लेफ्ट हैंड बैट्समैन यहाँ पर नितिन सुतर, नॉन स्ट्राइक एंड पर चेतन। पिछले मैच की बात करें शानदार यहाँ पर बल्लेबाजी की थी योगेश भगत, और तारीफ करने की जो यहाँ पर रोहन गढ़ू की शानदार गेंदबाजी। यहाँ पर मेडन ओवर कैसे था इस प्रतियोगिता की पहला मेडन ओवर यहाँ पर इस गेंदबाज के नाम, शानदार गेंदबाजी। यहाँ पर पावर प्ले पहला ओवर लेके आएंगे गेंदबाज अजमल। चलिए पहली गेंद पर यहाँ पर फ्लिक किया मिड विकेट की दिशा में, 1 रन भाग के पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ पड़े यहाँ पर, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, तारीफ करनी होगी यहाँ पर, शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज नितिन और चेतन के द्वारा, जहां पे हल्के हाथों से शॉट खेला था फिर डीप मिड विकेट की दिशा में, 1 रन तेजी गति के साथ भाग के पूरा किया, और दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, और 2 रन के साथ यहाँ पर खाता खोला नितिन ने और अपनी टीम का। यहाँ पर 33 रनों का लक्ष्य का पीछा करने उतरी सलामी जोड़ी मैदान पर। चलिए इस बार एक और अच्छा शॉट यहाँ पर, जैसी शॉट लगा पूरी तरह लगा बल्ले पे 4 रन के लिए शॉट जा रहा है, उसी तरह का शॉट यहाँ पर, शानदार शॉट, पावर प्ले का पूरा फायदा उठाते हैं बल्लेबाज यहाँ पर नितिन सुतर और नॉन स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज चेतन। क्या कहना चाहेंगे मनोज सर इस शॉट के बारे में? देखिए टीम के कप्तान है और पारी की शुरुआत करवाने खुद आए, रनों का पीछा करें। जहां तक पिछले मैच की बात की जाए, आरएसए गोठौली के खिलाफ इनका बल्ला नहीं चला, तो ये चिंता का विषय रहेगा, लेकिन इस बार बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए दाहिने हाथ से राउंड विकेट पुल कर दिया स्क्वायर लेग क्षेत्र में, उम्दा शॉट, बेमिसाल टाइमिंग। पहली गेंद डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, दूसरी गेंद स्क्वायर लेग के ऊपर से सीधे 6 रनों के लिए, तो 3 गेंदों में 12 रन आ चुके हैं। पूरी तरह से हमला बोल दिया है वाशी बॉयज की इस गेंदबाज अजमल पर, दबाव डाल दिया है। बिल्कुल शानदार बल्लेबाजी नितिन सुतर के द्वारा, लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्रॉन्ग साइड माना जाता है उनको, लेग साइड का, उसी दिशा में प्रहार करते हुए। इसी बीच अगली गेंद कमबैक करते हुए गेंदबाज, अच्छी गेंद, गुड लाइन डिलीवरी थी उसको फ्लिक। सचिन गिरी जी यहाँ पर योगेश भगत उर्फ 11 अभी बल्लेबाजी पर आए नहीं, लेकिन उनके लिए इनाम आ चुका है। एक दर्शक जो है वो योगेश भगत के बहुत बड़े फैन है, वो अभी बैटिंग पे आए थे, तो बैटिंग ला लेना है। योगेश भगत आल्यानंतर या ना नैतिक नैतिक मळवी इनकी तरफ से 2011 ला खाली 11 जब वो तू बैटिंग ला बोलेन। हाँ ओके ओके, इनामों का ऐलान हो चुका है, तो 4-5 गेंदों की समाप्ति हो चुकी है। एक पूरा 11 वासीगांव का उम्दा शॉट, बेमिसाल टाइमिंग, एक टप्पा खाने के बाद गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्रीज के बाहर, 4 रनों के लिए। मनोज सर यहाँ पर मुश्किलें बढ़ती हुई गेंदबाज और उनकी टीम यहाँ पर वाशी बॉयज के लिए चिंता का विषय। यहाँ पर पावर प्ले चलता हुआ, पावर प्ले में शानदार बल्लेबाजी खिलवाड़ करते हुए गेंदबाजों के साथ यहाँ पर नितिन सुतर और चेतन, शानदार बल्लेबाजी। टीम का स्कोर की बात करें, टीम का स्कोर जहाँ पहुंचा यहाँ पर 17 रन, ओवर समाप्त होता हुआ, और मेरे साथ यहाँ पर स्कोरिंग के लिए भूमिका में यहाँ पर विकास पाटिल जी जो लगातार अंपायरिंग भी कर रहे थे और यहाँ पर स्कोरिंग करते हैं, और साथ ही यहाँ पर इस पूरे मुकाबले में यहाँ पर उमेश जी स्कोरिंग करते नजर आए यहाँ पर। और इंडिया क्रिक के माध्यम से आप सभी को यहाँ पर घर बैठे बैठे मुकाबला देखने को मिल रहा है वैभव वेटा कंपनी के द्वारा। सचिन
देखिए यहाँ पर शिवाजी गायकवाड़ 11 के बहुत बड़े फैन है। उन्होंने 11 के लिए, जबकि 11 अभी बल्लेबाजी पर आए नहीं है, तो इनामों का ऐलान पहले से किया है। बाउंड्रीज के लिए 1000 और 6 के लिए 2000। इस ओवर का ये पहला गेंद स्क्वायर लेग की दिशा में मारने का प्रयास, लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा। गेंदबाज रवि यादव बल्लेबाजी में इस बार असफल रहे थे, पिछले इनिंग में हमने देखा, लेकिन इस बार गेंदबाजी में भी थोड़े से दबाव डालते हुए लेग स्टंप से बाहर जाती हुई गेंद पहली ओवर में हमला बोल दिया एकविरा इलेवासी गांव के दोनों सलामी बल्लेबाजों ने। सबसे बड़ा हमला बोला है नितिन सुतार ने, कप्तानी पारी खेल रही है, 5 गेंदों का सामना किया है और 13 रनों के निजी स्कोर पर खेल रहे। उनके सहयोगी बल्लेबाज चेतन केवल 1 गेंद खेला है और बाउंड्रीज के साथ उन्होंने भी अपना खाता खोल लिया। टीम का स्कोर 17 रन 18 रन, माफ कीजिएगा 18 रन, बगैर किसी नुकसान के एक बार फिर से स्क्वायर लेग की दिशा में एक और लंबा 6 रन। जबरदस्त बल्लेबाजी, बेमिसाल टाइमिंग के साथ गेंद को परख रहे, देख रहे, समझ रहे, उसके बाद गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से मार रहे, दबाव डालने का प्रयास। तो इस 6 रन के साथ 24 रन। नितिन सुतार 19 रनों के निजी स्कोर पर खेल रहे हैं, केवल 6 गेंदों का सामना किया है, 19 रनों के निजी स्कोर पर खेल रहे हैं, 300 से भी ज्यादा स्ट्राइक रेट का यहां पर इस्तेमाल करते हुए। टीम का स्कोर 24 रन, 33 रनों का लक्ष्य रखा है। फिर से स्क्वायर लेग क्षेत्र में एक और 4 रन, उम्दा क्या शॉट। बात है, बेहतरीन बल्लेबाजी, तारीफ करेंगे इस बल्लेबाज की। यहाँ पर शानदार बल्लेबाजी और दर्शक यहाँ पर वाशी गांव के फैन यहाँ पर जितने दर्शक शानदार मजे लुफ्ट उठाते हुए यहाँ पर शानदार बल्लेबाजी पूरी तरह यहाँ पर बैकफुट पे लाके रखा है यहाँ पर रवि, मुश्किल में यहाँ पर रवि और उनकी टीम। ऑरेंज कैप पर भी अपना कब्जा जमा लिया है। मैन ऑफ द मैच के लिए, इस मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट, एक ब्रांडेड टी शर्ट यहाँ पर दी जाएगी। आखिरी मैच है इसलिए मैन ऑफ द मैच के लिए ब्रांडेड टी शर्ट यहाँ पर दी जाएगी। भाई राजेश जी 5 ही रन चाहिए, अब 6 की जरूरत ही नहीं है। वासी गांव अपनी तरफ बढ़ते हुए इस बार फिर से शॉट कवर के ऊपर से, कवर पॉइंट के ऊपर से उम्दा शॉट, एक और 4 रन। जबरदस्त बल्लेबाजी, बेमिसाल बल्लेबाजी, पूरी तरह से दबाव डाल दिया वाशी बॉयज के सभी खिलाड़ियों को। मैच अब तय हो चुका है, केवल औपचारिकता, केवल जीत की मोहर लगानी बाकी है। आधिकारिक तौर पे केवल जीत की यहाँ पर घोषणा होनी बाकी है। सुपर 4 में पहुंचने वाली टीम हो सकती है। सिंगल रन मिलेगा। इसी के साथ एकविरा 11 वासी गांव ने इस मैच को जीत लिया है, सुपर 4 में प्रवेश किया है। बिल्कुल दूसरी टीम यहाँ पर वाशी बॉयज, एकवीरा वाशी बॉयज धारा अंतिम 4 में यहाँ पर प्रवेश करती हुई। कल गुरुवार के दिन यहाँ पर धरावे की टीम प्रवेश की और आज यहाँ पर वाशी बॉयज की टीम। नितीन सुतार आपणास विनंती कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। नितीन सुतार, कर्णधार नितीन सुतार आपणास विनंती। नितिन सुतार मैन ऑफ द मैच, इस मैच के मैन ऑफ द मैच, मैच के हीरो आपणास विनंती, कृपया करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। कप्तानी पारी 9 गेंदे 28 रनों की विस्फोटक पारी, 3 छक्के 3 बाउंड्रीज, 28 रनों की पारी। नितीन सुतार आपणास विनंती, मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी यायचं आहे। check, hello, hello, check, hello, hello, check, hello, hello, check.
नितीन सुतार विनंती व्यासपीठावर या. नितीन सुतार मैन ऑफ द मैच, ऑरेंज कैप हरीश बोईल और एक ब्रांडेड टी शर्ट 707. धन्यवाद नितिन सुतार, जबरदस्त पारी और अपने टीम को सुपर 4 में पहुंचाने के लिए बड़ा योगदान. राजेश सुतार काफी खुश दिख रहे हैं क्योंकि आज जलपान